तुम्ही महानगरपालिका निवडणुकांना वेगवेगळी जबाबदारी दिली आहे, त्यांना वेगवेगळी नावं दिली आहेत. ही प्रचार यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि कसं प्रचार होणार आहे महाराष्ट्रात? प्रभाग हा मुख्य घटक आहे. एका प्रभागामध्ये 4 वार्ड आहेत. म्हणून या प्रभागाला आम्ही प्रभाग प्रमुख, जो लोकप्रतिनिधी आहे किंवा जो राज्यस्तरीय किंवा जिल्हा अध्यक्ष लेवलचा जबाबदार पदाधिकारी आहेत, त्यांना आम्ही प्रभाग प्रमुख केलेले आहे. या प्रभाग प्रमुखाच्या खाली 4 वार्ड येतात आणि प्रत्येक वार्डाला आम्ही वार्ड प्रमुख केलेले आहे. बूथ संचलन समिती, त्याच्यामध्ये 12 सदस्य आहेत. बूथ त्याचा अध्यक्ष कोण आणि 12 संचलन समितीचा 12 नावं असे एकंदरीत आम्ही केलेलं आहे. आणि याहीपेक्षा या प्रभाग प्रमुखाला जे बाहेरचे आहेत त्यांना सुद्धा त्याच्यावरती आम्ही प्रभाग पालक केलेले आहे. प्रभाग प्रमुख नेमताना जातीय समीकरणं लक्षात घेतली आहेत? अर्थात पालक नेमत असताना त्या भागातली कोण वोटर्स आहेत, उमेदवार कोण आहेत, आणि ते नेमत असताना त्या ठिकाणी समजा आता एखादा संभाजीनगरचा भाग जो पूर्व बाजूला आहे, तर पूर्व भागातले ग्रामीणचे लोक त्या ठिकाणी आलेत, म्हणून त्या ग्रामीण भागातला त्या भागाचा नेता कोण आहे त्याला तिथं आम्ही प्रभारी केलेलं आहे. त्या समाजात जाऊन समाजाच्या अडचणी काय आहेत, पक्ष तुम्हाला समाज कसा मदत करतोय त्या समाजाला, त्या समाजातील किती आमदार आहेत, कसे मंत्री आहेत, हे सर्व समजून सांगून आम्ही प्रयत्न करतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला या निवडणुकीमध्ये यश मिळालं पाहिजे. हे होते खासदार भागवत कराड. आणि निवडणुकीचं भाजपचं कसं प्लॅनिंग आहे आणि कशा पद्धतीनं ते प्रचार करणार आहेत याबद्दल त्यांनी एबीपी माझाला सविस्तर सांगितले. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एकीकडे राज्यात ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर आता